सर्व विद्यार्थ्यांचं द्वितीय सत्रामध्ये स्वागत. कालच आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून द्वितीय सत्राला असणारा अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाची ओळख आपण काल करून घेतलेली होती. या द्वितीय सत्रामध्ये अभ्यासत असताना आपण प्रथम सत्राला जो अभ्यास केलेला आहे त्याचा आढावा आपण कालच्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे. हा आढावा घेत असताना आपणा सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी की जो भाग पाठांतराचा तुम्हाला सांगितलेला आहे तो पाठांतराचा भाग आपण नित्य नियमानं करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक झूम मीटिंगच्या वेळेला आपण सर्वांचं पाठांतर घेणारच आहोत. हे पाठांतर कोणकोणतं आहे, कशा प्रकारे करावं, कोणत्या परीक्षा क्रमांकाने करावं याविषयीची सूचना आपल्याला यापूर्वीच्या तासाला मिळालेलीच आहे. आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील जी अनुक्रमणिकेबद्दल काल सांगितलं होतं त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली. पुन्हा एकदा थोडीशी अनुक्रमणिकडं आपण लक्ष देऊया आणि नंतरच मग आजचा जो भाग आहे त्या भागाकडे आपण जाणार आहे. पाठीमागच्या सत्रामध्ये 8.1 ते 8.7 यामध्ये तुम्हाला प्रथमा विभक्ती, षष्ठी विभक्ती, द्वितीय विभक्ती, पंचमी विभक्ती, सप्तमी विभक्ती ह्या विभक्त्यांचे कारकार्थ आणि त्यांची वाक्यरचना कशा प्रकारे होते याविषयीची माहिती आपण घेतलेली होती. या सत्रामध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची सूचना आपल्याला काल दिलेलीच आहे. यामध्ये पाठ क्रमांक 11, 12, 13, 14, 15 त्याचबरोबर 16, 17, 18, 19 हे पाठ आपल्याला द्वितीय सत्रासाठी आहेत. आपल्याला यापूर्वीच या अभ्यासक्रमातील कोणकोणता भाग वगळलेला आहे या संदर्भातील सूचना दिलेलीच आहे. आणि त्यावेळेला असं देखील सांगितलं होतं की जरी काही भाग आपल्याला अभ्यासक्रमातून वगळलेला असेल तरी सुद्धा आपल्याला त्यातील काही भाग घेणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये असणारा जो व्याकरणचा भाग आहे तो व्याकरणचा भाग आपल्याला ज्याप्रमाणे 8वीला त्याप्रमाणे 9वी आणि 10वीला या 2 वर्गांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळं त्यातील व्याकरण भाग, त्यातील आशय आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यातील वाक्यरचना, त्यातील रूप यांच्याविषयीची माहिती आपण त्यावेळेला घेणारच आहोत. तर आज आपण पाठ क्रमांक 11 प्रथम सत्रामध्ये सुद्धा आपण याच्याविषयी आपण माहिती घेतली होती. तरी देखील आपण यावेळेला द्वितीय सत्रामध्ये असणारा तो जो पाठ आहे तो पाठ आपण पाहणार आहोत. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 40 वर असणारा जो भाग आहे त्या भागाविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला प्रथम सत्रामध्ये आपण जसे कारकार्थ बघितले त्या कारकांचा परिचय वाक्यरचनेमध्ये कशा प्रकारे केला जातो. आपण केवळ क्रियापदांची रूप तयार केली म्हणजे आपल्याला वाक्यरचना येऊ लागली असा भाग होत नाही. प्रथम सत्राला आपल्याला केवळ प्रथमा विभक्ती ते संबोधनपर्यंत कशा प्रकारे त्यांचा कारकार्थ असतो, वाक्यरचना कशी असते, परस्पर संबंध कसा असतो याविषयीची सूचना आपल्याला दिलेलीच आहे. परंतु या सत्रामध्ये मात्र आपल्याला किमान पक्षी 2, 3 किंवा 4 शब्दांची वाक्य तयार करता यावीत आणि ही वाक्य तयार करत असताना जे नियम आहेत त्या नियमांचा वापर करूनच ही वाक्यरचना कशी निर्दोष करता येतील याविषयीचा हा पाठ आहे. या पाठामध्ये ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की प्रथम सत्रामध्ये 8.1 ते 8.7 या प्रकरणांमध्ये जो आपण भाग पाहिलेला आहे तोच भाग आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. परंतु थोडीशी जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांची अशी, विद्यार्थ्यांनी या विभक्त्यांना अनुलक्षून काही वाक्ये 2 शब्दांची अथवा 3 शब्दांची लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या प्रक्रियेबरोबर आणखीन एक की जो कृतीपत्रिकेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रश्न निर्माणम कुरुत.
प्रश्न निर्माणम कुरुत यामध्ये किम या सर्वनामाचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे देखील आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर पाहूया. क्रियापदस्य सहचराः तृतीयः घटकः. क्रियापदस्य सहचराः म्हणजे क्रियापदाचे साहचर्य. प्रारंभी बघा. पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति. एते सर्व क्रियापदानां रूपाणि किं दर्शयति? क्रियां दर्शयन्ति. एते क्रियापदानां रूपाणि उत्तम पुरुषे एकवचने वर्तन्ते. यथा पठामि, पठ धातोः उत्तम पुरुषस्य एकवचनं. तथा एव लिखामि, यच्छामि तथा पश्यामि एतानि रूपाणि अपि उत्तम पुरुषस्य एकवचने भवन्ति. अतः तानि क्रियापदानि. या सर्व क्रियापदांमध्ये आपल्याला क्रिया दर्शवल्या जातात आणि ही सर्व जी आहेत ती क्रियापदे आहेत. वाक्य क्रियापदस्य नैके सहचराः. वाक्यामध्ये क्रियापदाचे अनेक सहकारी असतात. सहचराः. जानीमः तान् सर्वान्. तान् सर्वान् सहचराः के के वर्तन्ते? एते विषये अपि निम्नलिखितानि वाक्यानि वयं सर्वे पश्यन्तु. बघा. जानीमः तान् सर्वान्. आपण हे सर्व जाणता का? जानीमः यामध्ये ज्ञा धातू आहे 9व्या गणाचा. फक्त तो उद्धृत करून ठेवा. ज्ञा 9म गणाचा जो धातू आहे तो 9म गणाचा धातू हा उभयपदी आहे. उभयपदी म्हणजेच तो दोन्ही पदांमध्ये चालतो. परस्मैपदी सुद्धा चालतो आणि आत्मनेपदी सुद्धा चालतो. बघूया. प्रारंभी हे जर चित्र तुम्ही बघितलं तर त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की तो गौरव नावाचा जो मुलगा आहे तो गौरव नावाचा मुलगा लेखणीनं म्हणजे पेनानं तो वहीमध्ये निबंध लिहितोय. अशी ही कृती आहे. आता ही या कृतीच्या संदर्भात जी वाक्य आहेत ती आपण सलग पाहूया. कोणता अर्थबोध होतोय ते आपण पाहूया. अत्र का क्रिया? लेखनम. कः लिखति? गौरवः लिखति. तथा एव तस्मात् गौरवः इति कर्ता वर्तते. गौरवः किं लिखति? किम् एतत्? किं सर्वनाम्ना प्रथमा विभक्तेः एकवचनं भवति. काय लिहितो? गौरवः निबन्धं लिखति. अस्मिन् वाक्ये निबन्धम् एतत् शब्दं कर्मं वर्तते. निबंध हा शब्द जो आहे तो या वाक्यामध्ये कर्म आहे. गौरवः केन निबंधं लिखति? गौरवः लेखन्या निबंधं लिखति. गौरव हा लेखनीने निबंध लिहितो. आपण ज्या वेळेला अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही पाहिलं की अनुक्रमणिकेमध्ये ज्यावेळेला 8.1 ते 8.7 भाग बघत होतो त्यामध्ये 8.3 म्हणजे सहाय्यकाः या भागामध्ये आपण पाहिलं की तृतीय विभक्ती जी आहे तृतीय विभक्ती त्या वाक्यामध्ये क्रिया करण्यासाठी कर्त्याला क्रिया करण्यासाठी ज्या साधनाची उपयुक्तता किंवा उपयोग झालेला आहे त्या शब्दाची तृतीय विभक्ती योजावी. आपण बघूया त्या संदर्भात. पुन्हा आपण 8.3 जो भाग आहे सहाय्यकाः याविषयीची पाहूया कारण त्यावरून ती वाक्य आहे. बघा. सहा सुधाखंडेन लिखती. इथं तो सुधाखंड म्हणजेच खडूने लिहितो. म्हणजे ह्या कर्त्याला लेखन ज्यावेळी करत आहे त्यावेळेला कोणत्या साधनाची गरज भासली तर सुधाखंड आणि म्हणून त्या शब्दाची तृतीय विभक्ती वापरलेली. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रामध्ये पाहायला मिळेल अहम चरणेन ताडयामी.
यामध्ये सुद्धा त्याला मारण्याची जी प्रक्रिया आहे ती कशानं झाली, तर चरणेनं, पायाने. म्हणून चरण हे साधन आहे आणि साधन असल्यामुळं त्या शब्दाची तृतीय विभक्ती वापरलेली आहे. त्याचप्रमाणे चमसेन, हस्तेन हे अनुक्रमे खाणे आणि वाजवणे या क्रिया करण्यासाठी या कर्त्याला साधन म्हणून वापरलेले आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या या वाक्याकडे जाऊया. इथं बघा, गौरव लेखन्या निबंधम लिखती. गौरव कशाने निबंध लिहितो, तर लेखनीने. लेखनी हा शब्द इकारांत आहे, मतीप्रमाणे चालणारा, म्हणून तृतीय विभक्तीचे एकवचन मत्या, त्याप्रमाणे लेखन्या, लेखनीने निबंध लिहितो. आणि म्हणून लेखनी इति साधनम करणम वा, तर लेखनी हे साधन किंवा वा या शब्दाचा अर्थ किंवा करण आहे. आता पुन्हा एकदा ही जी वाक्य आहे त्या वाक्यांचा अर्थ बघूया. पुन्हा एकदा बघा, आपण ही वाक्यरचना कोणत्या कारणासाठी पाहतोय, की क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना आपण क्रियापद म्हणतो. तर त्यांना जे सहकारी असणारे शब्द आहेत ते कोणकोणते, त्याचा परिचय आपण करून घेतोय. त्यातील प्रारंभी आपण तृतीय विभक्ती, या तृतीय विभक्तीचा अर्थ, तृतीय विभक्तीचा जो कारक आहे तो आपण पाहतोय. अत्र का क्रिया, इथं तुम्हाला चित्रामध्ये कोणती क्रिया दिसते, तर लिहिण्याची क्रिया दिसते. कह लिखती, कोण लिहितोय, इथं प्रश्नार्थ चिन्ह हवं होतं, दिलेलं नाही, आपण थोडंसं लक्षात ठेवा. कह लिखती, कोण लिहितोय, गौरव, म्हणजे गौरव हा कर्ता आहे. गौरव लिखती, गौरव इति कर्ता वर्तते. अस्मिन् वाक्ये गौरव इति कर्ता, गौरव हा कर्ता आहे. गौरव किं लिखती, गौरव निबंधम लिखती. जे लिहायचं ते कर्म, आणि कर्मांची नेहमी द्वितीय विभक्ती वापरावी लागते, आणि म्हणून निबंध या शब्दाची द्वितीय विभक्ती वापरलेली, निबंधम. गौरव निबंधम लिखती. आपल्या वाक्यरचनेमध्ये चुकून जर असं झालं की निबंधम असा शब्द लिहिण्याऐवजी निबंध असं लिहिलं, तर पूर्ण वाक्य चुकीचं, निरर्थक वाक्य होतं. आणि म्हणून ह्या बाबी वाक्यरचना करत असताना लक्षात ठेवा. आता तुमच्याकडून सर्वांच्याकडून अपेक्षा, प्रथम सत्रामध्ये ही अपेक्षा तुमच्याकडून केली नव्हती, तरी देखील आपण छोटी छोटी वाक्य करणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 शब्दांची वाक्य करत असताना आत्ता ह्या उतार्यामध्ये ज्या बाबी सांगितल्या त्या थोड्याशा लक्षात ठेवा. या जी वाक्य आहे त्यामध्ये तृतीय विभक्तीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. गौरव लेखन्या निबंधम लिखती. अत्र लेखनी इति साधनम वा करणम वर्तते. अशा पद्धतीने पहिल्या चित्रामध्ये आपल्याला तृतीय विभक्ती आणि तृतीय विभक्तीचा जो कारकार्थ करणम आहे, ज्याचा परिचय आपल्याला पहिल्या परिचितामध्ये दिसतोय आणि चित्रामध्ये. तर बघूया दुसरं चित्र. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कोणत्या विभक्तीचा परिचय होतो आणि त्याच्यावरून वाक्यरचना कशी होते ते बघूया. आता दुसऱ्या चित्रामध्ये 2 कर्ते आहेत, त्यामध्ये एक तो मुलगा गौरव असेल, त्याचबरोबर ती मुलगी सानिका. या दोघांचं चित्र आहे. त्या दोघांच्या चित्रावरून आपल्याला असा बोध होतोय की त्या सानिकाच्या हातामध्ये असणारी जी वही आहे ती वही तो त्या अध्यापकांना देते. तर ते जे आहेत ते अध्यापक आहेत आणि अध्यापकांना ती लेखन पुस्तिका म्हणजेच ती वही देते, अशी यामध्ये कृती या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया ही जी कृती आहे या कृतीसाठी आपण संस्कृतमध्ये वाक्यरचना कशी करणार आहोत. सानिका किम यच्छति, सानिका लेखन पुस्तिकां यच्छति. अत्र तथा अस्मिन् वाक्ये लेखन पुस्तिकां एतत् शब्दम कर्मम वर्तते. या वाक्यामध्ये लेखन पुस्तिका हे कर्म आहे, तर सानिका हा कर्ता आहे. अस्मिन् चित्रे सानिका कस्मै लेखन पुस्तिकां यच्छति, कोणाला देते, तर अध्यापकांना देते.
त्यावरून वाक्य कसं आहे बघा. इथं अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते आवर्जून बघा. पहिल्या परिच्छेदामध्ये केन, किम, कसमय हे जे शब्द आहेत ते आवर्जून बघायचे, कारण की यावरून तुम्हाला प्रारंभी सांगितल्याप्रमाणे प्रश्न निर्माणम कुरुत आणि विभक्त्यांचा परिचय या बाबी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून अधोरेखित शब्दांच्याकडे थोडंसं बारकाईने बघा. लेखन पुस्तिकाम इति कर्म वर्तते, सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छति, सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छति. आता इथं अध्यापकाय हा जो शब्द आहे तो व्यवस्थित बघा. मूळ शब्द आहे अध्यापक, प्रातिपादिक जर आपण बघितलं तर अध्यापक हे प्रातिपादिक आहे. प्रातिपादिक म्हणजेच मूळ शब्द आहे आणि त्या शब्दाची चतुर्थी विभक्तीचं एकवचन म्हणजेच तो देव प्रमाणे चालणार आहे. आणि देव शब्दाचं जसं चतुर्थी विभक्तीचं एकवचन देवाय, त्याप्रमाणे अध्यापकाय हे चतुर्थी विभक्तीचं एकवचन आहे. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छति. अध्यापकाय इति संप्रदानम. आता आपण इथं चतुर्थी विभक्तीच्या संदर्भात आपण विचार करतोय. ज्याप्रमाणे पहिलं चित्र पाहिलं त्यामध्ये तृतीय विभक्ती, तर दुसऱ्या चित्रामध्ये सानिका आणि शिक्षक यांचं जे चित्र आहे त्यामध्ये आपण सानिका लेखन पुस्तिका म्हणजेच वही अध्यापकांना देते आणि देण्याची प्रक्रिया आहे म्हणजेच संप्रदान. संप्रदान हे कारक चतुर्थी विभक्तीचं आहे. संप्रदान म्हणजेच देणे, देऊन टाकणे, आणि म्हणून तिथं चतुर्थी विभक्तीचा वापर केलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण ते चित्र आणि त्या चित्राच्या संदर्भात असणारी वाक्य पुन्हा एकदा पाहूया आणि आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पहा, सानिका किम यच्छति. ज्यावेळेला कर्माविषयी प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला किम काय देते. सानिका लेखन पुस्तिकाम यच्छति. सानिका लेखन पुस्तिका देते. लेखन पुस्तिकाम इति कर्म वर्तते. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती योजली जाते. कर्त्याची जशी प्रथमा, कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, करण म्हणजेच साधन याची तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी आणि आधारो अधिकरणम सप्तमी. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छति. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छति. यच्छति हे जे रूप आहे ते व्यवस्थित बघा. यामध्ये मूळ धातू आहे दा. दाचं होतं यच्छ. पाठीमागं आपण धातुकोश जो आहे त्या धातुकोशामधील धातूंचा ज्यावेळी आपण परिचय केला त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की काही धातूंमध्ये बदल होतो. जसं गमचं गच्छ, पाचं पिब. त्याप्रमाणे दा धातू एक परस्मैविधीचा देणे अशा अर्थाचा त्याचं रूप यच्छति असं होतं. देतो किंवा देते. ते लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. अध्यापकाय इति संप्रदानम म्हणजेच या वाक्यामध्ये अध्यापकाय हा जो शब्द आहे तो चतुर्थीमध्ये आहे, संप्रदान आहे. आणि म्हणून आपण या दोन परिच्छेदांमधून काय काय पाहिलं हे पुन्हा एकदा बघा. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, या वाक्यामधील जे क्रियापद आहे त्या क्रियापदांना सहचर कोणकोणते आहेत हे आपण पाहिलं. आपण आज तृतीय विभक्ती, त्याचं कारकार्थ करणम तथा साधनम आणि चतुर्थी विभक्ती त्याचा कारकार्थ संप्रदान याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. आज आपण या कारक क्रियापदस्य सहचराः या तृतीय घटकमधील पहिली दोन चित्र पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण पुढील तासांना तिसरं जे चित्र आहे त्या चित्राविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.